थांबा. मिथुन राशीबद्दल एक अशी गोष्ट आहे, जी लोक अनेकदा खूप उशिरा ओळखतात. बाहेरून साधे, सहज मिसळणारे आणि नेहमी बोलके वाटणारे हे लोक त्यांच्या मनात असा विचारांचा खेळ खेळत असतात, ज्याचा अंदाज अनेकांना येत नाही. ते फक्त बोलत नाहीत, तर प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात. अनेक वेळा ज्या गोष्टी इतरांच्या नजरेतून निसटून जातात, त्याच गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट तर अजून पुढे आहे. कारण मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये अशी एक शांत ताकद दडलेली असू शकते, जी योग्य वेळ आली की संपूर्ण खेळ बदलू शकते. मिथुन राशी गप्पांच्या मागे दडलेली गेम बदलणारी बुद्धी. मिथुन राशीच्या व्यक्तींबद्दल अनेकांना एक गोष्ट उशिरा समजते. त्या फक्त गप्पा मारणाऱ्या किंवा सहज मिसळणाऱ्या नसतात, तर त्यांच्या बोलण्यात एक वेगळी निरीक्षण शक्ती आणि विचारांची गती लपलेली असते. समोरच्याला साध्या शब्दात वाटणाऱ्या संभाषणामध्येही त्या अनेक गोष्टी शांतपणे समजून घेत असतात. कोण कोणत्या स्वभावाचा आहे, कोणाच्या मनात काय चाललं असेल, कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे त्यांना लवकर लक्षात येतं. मिथुन राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता. इतर लोक एका विचारावर थांबलेले असताना मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक बाजूंनी विचार करत असतात. त्यामुळे अचानक आलेल्या अडचणी, नवीन संधी किंवा आयुष्यातील अनपेक्षित वळणांमध्ये ते स्वतःसाठी नवा मार्ग तयार करू शकतात. त्यांचं मन खूप सक्रिय असतं. नवीन माहिती, नवीन कल्पना आणि नवीन अनुभव याकडे त्यांचा विशेष कल असतो. म्हणूनच त्यांना सतत काहीतरी शिकायला, समजून घ्यायला आणि शोधायला आवडतं. अनेक वेळा लोक त्यांना फक्त बोलके समजतात, पण खरं म्हणजे त्यांच्या शब्दांमागे विचारांची खोल ताकद दडलेली असते. मिथुन राशीचे लोक लोकांना जोडण्याची कला देखील चांगली जाणतात. ते सहज मैत्री करतात, वातावरण हलकं करतात आणि कोणत्याही गटात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. पण त्यांची खरी ओळख तेव्हा समोर येते जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते. कारण त्यावेळी ते भावना आणि बुद्धी यांचा समतोल साधत निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा त्यांच्या मनात इतके विचार चालू असतात की इतरांना त्यांना समजून घेणं कठीण जातं. बाहेरून ते शांत, मजेशीर किंवा साधे वाटू शकतात. पण आतून त्यांचं मन सतत नवीन योजना, नवीन कल्पना आणि पुढच्या पावलांचा विचार करत असतं. त्यामुळे ते अनेकदा अचानक असा निर्णय घेतात जो नंतर संपूर्ण परिस्थिती बदलून टाकतो. म्हणूनच मिथुन राशीची खरी ताकद फक्त त्यांच्या बोलण्यात नसते, तर त्यांच्या बुद्धीच्या वेगात, निरीक्षणात आणि योग्य वेळी बदलण्याच्या क्षमतेत दडलेली असते. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गोष्ट दिसून येते. त्या प्रत्येक गोष्टीकडे फक्त वरवर पाहत नाही, तर तिच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एखादी छोटी घटना असो किंवा मोठा प्रसंग, त्यांना त्यामागे काय कारण असेल याचा शोध घ्यायची सवय असते. त्यामुळे अनेक वेळा इतरांना साधी वाटणारी गोष्टही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती बनते. त्यांच्यात संवादाची ताकद असते, पण ती केवळ बोलण्यात मर्यादित नसते. समोरच्याच्या शब्दांमधील बदल, चेहऱ्यावरचे भाव आणि वागण्यातला फरक हेही ते सहज ओळखू शकतात. म्हणून अनेक वेळा कोणाचं मन खट्टू असेल किंवा कोणीतरी काही लपवत असेल, तर त्याची जाणीव त्यांना पटकन होते. मिथुन राशीच्या लोकांना एकाच मार्गावर कायम चालणं आवडत नाही. त्यांना नवीन अनुभव, वेगळे विचार आणि आयुष्यातील बदल आकर्षित करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अनपेक्षित वळणं येतात. पण त्या बदलांना ते घाबरत नाहीत. उलट त्या परिस्थितीत स्वतःची नवीन ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावात एक उत्सुकता असते. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. एखाद्या विषयाबद्दल माहिती मिळाली की त्यावरच थांबण्यापेक्षा ते अजून खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं ज्ञान अनेक विषयांमध्ये पसरलेलं असू शकतं. काही वेळा लोकांना असं वाटतं की मिथुन राशीचे लोक सतत विषय बदलतात, पण खरं पाहिलं तर त्यांच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती. त्यांच्याकडे अनेक नवीन कल्पना असतात, पण प्रत्येक कल्पना लगेच बाहेर सांगण्यापेक्षा ते योग्य वेळ येण्याची वाट पाहू शकतात. त्यामुळे काही वेळा ते अचानक असं काही करून दाखवतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. नात्यांमध्येही मिथुन राशीचे लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यांना फक्त उपस्थिती नको असते, तर समजून घेणारी साथ महत्त्वाची वाटते. त्यांना अशा व्यक्ती आवडतात ज्या फक्त बोलत नाहीत, तर त्यांच्या विचारांनाही महत्त्व देतात. कारण त्यांच्यासाठी मन जुळणं
करणं हे अनेकदा शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. त्यांच्या आयुष्यातील मोठी ताकद म्हणजे ते अपयशाला कायमचं थांबणं मानत नाहीत. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी ते नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच काही लोक जिथे हार मानतात तिथे मिथुन राशीचे लोक स्वतःसाठी दुसरा दरवाजा उघडण्याचा विचार करत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणखी एक वेगळी गोष्ट दिसून येते. त्या वेळेनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता ठेवतात, पण त्याचा अर्थ त्या स्वतःची ओळख विसरतात असा नसतो. परिस्थिती कोणती आहे, समोरची व्यक्ती कशी आहे आणि कोणत्या क्षणी काय बोलेल योग्य ठरेल याचा ते शांतपणे विचार करत असतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांचं वागणं वेगवेगळ्या लोकांसोबत वेगळं दिसू शकतं, पण त्यामागे अभिनय नसतो, ती त्यांची समजून घेण्याची पद्धत असते. मिथुन राशीच्या लोकांना बंद चौकटीत राहणं फारसं आवडत नाही. एकाच नियमांमध्ये किंवा एकाच सवयींमध्ये अडकून राहिलं की त्यांचं मन अस्वस्थ होऊ शकतं. त्यांना आयुष्यात थोडं स्वातंत्र्य, थोडी नवीनता आणि स्वतःच्या विचारांना जागा मिळणं आवडतं. म्हणूनच ते अनेक वेळा पारंपरिक पद्धतीपेक्षा स्वतःचा वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात भविष्याबद्दल अनेक चित्र तयार होत असतात. काही लोक आजच्या दिवसापुरता विचार करतात, पण मिथुन राशीचे लोक पुढे काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय असतील आणि त्यातून कोणत्या संधी तयार होऊ शकतात याचाही अंदाज बांधत असतात. त्यामुळे ते कधी-कधी अचानक दूरचा विचार करणारे वाटू शकतात. त्यांच्यात एक नैसर्गिक आकर्षणही असतं. ते केवळ दिसण्यात किंवा बोलण्यात नसतं, तर त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत असतं. ते एखादी साधी गोष्ट सुद्धा अशा पद्धतीने सांगू शकतात की लोकांचं लक्ष त्यांच्याकडे सहज जातं. त्यामुळे काही वेळा त्यांच्या भोवती लोक आपोआप जोडले जातात. मिथुन राशीच्या व्यक्तींना मनातून सतत पुढे जाण्याची इच्छा असते. त्यांना स्वतःची प्रगती थांबलेली पाहणं आवडत नाही. काही नवीन शिकणं, स्वतःमध्ये बदल घडवणं किंवा एखाद्या कौशल्यात सुधारणा करणं त्यांना आनंद देतं. ते स्वतःला कालपेक्षा आज अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत राहू शकतात. त्यांच्या आयुष्यातील एक खास गोष्ट म्हणजे ते अनेक वेळा लोकांना प्रेरणा देऊन जातात आणि त्यांना स्वतःलाही ते जाणवत नाही. त्यांच्या एखाद्या वाक्यामुळे, एखाद्या विचारांमुळे किंवा एखाद्या कृतीमुळे समोरच्याच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. ते स्वतःला साधं समजत असले तरी त्यांच्या उपस्थितीचा प्रभाव अनेकांच्या मनावर शांतपणे उमटत असतो. त्यांचं मन कधी-कधी समुद्राच्या लाटांसारखं असू शकतं. वरून शांत दिसणारं, पण आतमध्ये अनेक विचार, योजना आणि स्वप्नांनी भरलेलं. आणि म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींची खरी ओळख फक्त त्यांच्या बाह्य स्वभावावरून होत नाही. त्यांना समजण्यासाठी त्यांच्या विचारांच्या खोल जगात डोकवावं लागतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार दिसून येते. त्या लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष देतात. कोणीतरी काय वचन दिलं यापेक्षा प्रत्यक्षात काय केलं यावर त्या आपलं मत तयार करू शकतात. त्यामुळे अनेक वेळा त्या लोकांना पटकन पूर्णपणे स्वीकारत नाही, तर थोडा वेळ घेऊन त्यांचा स्वभाव समजून घेतात. त्यांच्यात परिस्थितीचा वेग ओळखण्याची एक नैसर्गिक क्षमता असते. काही वेळा एखादी संधी इतरांना साधी वाटत असताना मिथुन राशीचे लोक तिच्या मागचा मोठा परिणाम ओळखू शकतात. म्हणूनच ते काही निर्णय अचानक घेतात असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात त्या निर्णयांची प्रक्रिया आधीपासून सुरू असू शकते. त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच एका गोष्टीची जागा असते. यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं ही सवय त्यांना सतत शोध घेण्याकडे नेत असते. त्यामुळे ते आयुष्याला स्थिर चौकट म्हणून पाहत नाही, तर सतत बदलणारा आणि शिकवत राहणारा प्रवास म्हणून पाहू शकतात. मिथुन राशीचे लोक अनेकदा अशा गोष्टी लक्षात ठेवतात ज्या इतरांच्या नजरेतून सहज निसटून जातात. एखाद्या व्यक्तीची वर्षापूर्वी सांगितलेली छोटी गोष्ट, एखाद्या दिवसाचं महत्त्व किंवा एखाद्या संवादातील भावना ते मनात जपून ठेवू शकतात. त्यामुळे त्यांच्या आठवणी फक्त घटनांपुरत्या मर्यादित नसतात, त्या भावनांशीही जोडलेल्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत विरोधाभास असतो. एका बाजूला त्यांना लोकांमध्ये राहायला आवडू शकतं, तर दुसऱ्या बाजूला स्वतःसोबतचा वेळही त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. बाहेरून ते हसत, बोलत आणि आनंदी दिसू शकतात, पण काही क्षणी ते स्वतःच्या विचारांच्या जगात पूर्णपणे हरवून जातात. मिथुन राशीच्या लोकांना जबरदस्तीचे निर्णय घ्यायला लावणं किंवा दबावाखाली ठेवणं फारसं आवडत नाही. त्यांना स्वतः विचार करण्याची, परिस्थिती समजून घेण्याची आणि मग निर्णय घेण्याची सवय असते. कारण ते फक्त त्या क्षणाचा विचार करत नाहीत. त्यांना पुढे त्याचा काय परिणाम होईल हेही महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या मनात अनेक अपूर्ण स्वप्नही शांतपणे जगत असतात. प्रत्येक गोष्ट ते लगेच लोकांसमोर आणत नाहीत.
काही ध्येय, काही योजना आणि काही इच्छा त्या स्वतःजवळ ठेवतात आणि मग एक दिवस अचानक त्याच गोष्टी वास्तवात आणून लोकांना आश्चर्यचकित करू शकतात. मिथुन राशीची आणखी एक खास बाजू म्हणजे त्या आयुष्याकडे केवळ गंभीर नजरेने पाहत नाहीत. कठीण परिस्थितीतही एखादा हलका क्षण शोधणं, तणावातही हसू निर्माण करणं आणि अंधारातही आशेची छोटी जागा पाहणं ही त्यांची वेगळी ताकद असू शकते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांना त्यांची साथ लक्षात राहते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणखी एक सूक्ष्म बाजू दिसून येते. त्या अनेक वेळा स्वतःच्या भावना सहजपणे, पूर्णपणे व्यक्त करत नाहीत. मनात कितीही विचार चालू असले किंवा एखादी गोष्ट आतून कितीही परिणाम करत असली, तरी बाहेरून त्या नेहमीसारख्या वागू शकतात. त्यामुळे अनेकांना असं वाटू शकतं की त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, पण वास्तवात त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत आणि मनात साठवत असतात. त्यांना आयुष्यातील गोष्टींचा अर्थ शोधायला आवडतो. फक्त एखादी घटना घडली म्हणून ती स्वीकारण्यापेक्षा हे का घडलं असेल किंवा यातून काय शिकायला मिळू शकतं असे प्रश्न त्यांच्या मनात तयार होतात. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचं रूपांतर अनेकदा विचारांमध्ये आणि विचारांचं रूपांतर निर्णयांमध्ये होतं. मिथुन राशीचे लोक एखाद्या जागेचं, वातावरणाचं किंवा व्यक्तीच्या ऊर्जा स्वरूपांचंही निरीक्षण करू शकतात. काही ठिकाणी गेल्यावर त्यांना सहज आराम वाटतो, तर काही ठिकाणी मन अस्वस्थ होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीचा परिणाम फक्त शब्दांमुळे होत नाही, तर वातावरणामुळेही होतो असं त्यांना वाटू शकतं. त्यांच्या मनात स्वतंत्र विचारांची जागा खूप महत्त्वाची असते. ते एखादी गोष्ट फक्त सगळे करत आहेत म्हणून स्वीकारत नाहीत. त्यांना स्वतःची मतं तयार करायला आवडतात. म्हणूनच काही वेळा ते लोकांपेक्षा वेगळं बोलतात किंवा वेगळा निर्णय घेतात. सुरुवातीला तो निर्णय विचित्र वाटू शकतो, पण नंतर त्यामागचा विचार समोर येऊ शकतो. त्यांच्यात एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू करण्याचं धैर्यही असू शकतं. अनेक लोक अपयशानंतर मागे वळून पाहतात, पण मिथुन राशीचे लोक काही वेळा नव्या सुरुवातीला घाबरत नाहीत. त्यांना असं वाटू शकतं की प्रत्येक शेवटाच्या मागे कुठेतरी नवीन सुरुवातीचा दरवाजा उभा असतो. त्यांच्या स्वभावात एक गोष्ट विशेष असू शकते. ते लोकांच्या आयुष्यात काही काळासाठी आले तरी त्यांचा प्रभाव मागे राहू शकतो. एखादं वाक्य, एखादी मदत, एखादा सल्ला किंवा फक्त दिलेला वेळही समोरच्याच्या मनात बराच काळ राहू शकतो. कारण ते नेहमी मोठ्या गोष्टींनीच प्रभाव टाकतात असं नाही. अनेक वेळा छोट्या गोष्टींनीही ते आठवणीत राहतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना सतत स्वतःला ओळखण्याचा प्रवासही महत्त्वाचा वाटू शकतो. त्यांना फक्त जग समजून घ्यायचं नसतं, तर स्वतःच्या मनातील बदल, इच्छा आणि ध्येय समजून घ्यायची उत्सुकता असते. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रवास फक्त बाहेरच्या जगाचा नसतो, तर स्वतःच्या आतल्या जगाचाही असतो. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे त्या अनेकदा लोकांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला अडकून ठेवायला पसंत करत नाहीत. त्यांना स्वतःचा विचार करण्याची, स्वतःच्या पद्धतीने जगण्याची आणि स्वतःचे निर्णय घेण्याची सवय असते. त्यामुळे काही वेळा त्यांच्या कृती लोकांना अनपेक्षित वाटू शकतात, पण त्यांच्या दृष्टीने ते अचानक घेतलेले निर्णय नसतात. ते त्यांच्या मनात बराच काळ आकार घेत असतात. त्यांच्या मनात विचारांचा प्रवाह थांबणं कठीण असू शकतं. एखादा प्रश्न समोर आला की ते फक्त त्यांचं एक उत्तर शोधत नाही, तर वेगवेगळ्या शक्यता तपासण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही वेळा ते इतरांपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहतात. जिथे इतरांना फक्त समस्या दिसते, तिथे मिथुन राशीचे लोक त्यामध्ये लपलेली संधीही शोधू शकतात. त्यांच्या स्वभावात एक नैसर्गिक जिज्ञासा असते, जी त्यांना लोकांबद्दल, जगाबद्दल आणि नवीन गोष्टींबद्दल आकर्षित करत राहते. त्यांना एखाद्या व्यक्तीची कथा, एखाद्या ठिकाणामागचा इतिहास किंवा एखाद्या गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायला आवडू शकतं. त्यामुळे त्यांच्यासोबतचा संवाद अनेकदा वेगळा आणि लक्षात राहणारा ठरू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील क्षणांमध्ये अर्थ शोधण्याची सवय असू शकते. काही लोक एखादा दिवस साधा म्हणून विसरून जातात, पण हे लोक त्याच दिवशी घडलेल्या छोट्या घटनांमधून काहीतरी लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यांच्या आठवणी फक्त तारखांशी जोडलेल्या नसतात, त्या अनुभवांशी आणि त्या क्षणातील भावनांशी जोडलेल्या असतात. त्यांच्या स्वभावात एक शांत ऊर्जा असते. ती नेहमी मोठ्या आवाजात दिसत नाही, पण योग्य वेळी तिचा परिणाम जाणू शकतो. काही लोक आपली ताकद सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण मिथुन राशीचे लोक अनेक वेळा स्वतःच्या क्षमतांबद्दल गोंगाट करतात
करत नाहीत. ते योग्य वेळ आल्यावर आपल्या कृतीतून ते दाखवू शकतात. त्यांना सतत पुढे सरकण्याची भावना प्रेरित करत असते. कालपेक्षा आज काहीतरी नवीन शिकणं, आजपेक्षा उद्या थोडं अधिक समजून घेणं आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवत राहणं हा त्यांना अंतर्मनातील प्रवास असू शकतो. त्यामुळे ते स्थिरतेपेक्षा वाढीला जास्त महत्त्व देऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये आणखी एक विशेष गुण असू शकतो. ते अनेकदा लोकांना त्यांच्यातील चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतात. एखादी व्यक्ती स्वतःवर शंका घेत असेल, स्वतःची किंमत कमी समजत असेल, तर त्यांच्या काही साध्या शब्दांमुळे त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. कारण त्यांच्याकडे फक्त ऐकण्याची नाही, तर समोरच्याच्या मनात प्रकाश निर्माण करण्याचीही क्षमता असू शकते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास अनेकदा सरळ रेषेसारखा नसतो. त्यात वळणं असतात, नवीन सुरुवाती असतात, अनपेक्षित शिकवण असते आणि काही अशा गोष्टीही असतात ज्या फक्त वेळ गेल्यानंतरच समजतात. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींना समजण्यासाठी फक्त त्यांच्या शब्दांकडे पाहणं पुरेसं नसतं. त्यांच्या विचारांच्या शांत प्रवासालाही समजून घ्यावं लागतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आणखी एक वेगळा पैलू दिसून येतो. त्या एखाद्या गोष्टीचा बाहेरून दिसणारा भाग स्वीकारण्यापेक्षा तिच्या आत दडलेलं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखाद्या नात्यातील बदल किंवा एखाद्या परिस्थितीचा अचानक झालेला परिणाम यामागचं कारण शोधण्याची त्यांची प्रवृत्ती असू शकते. ते अनेकदा जे दिसतं तेच पूर्ण सत्य असतं का, असा विचार मनात ठेवतात. त्यांच्या मनात वेळेबद्दलही एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. ते प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणून निराश होत नाहीत. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच पूर्ण होतात याची त्यांना जाणीव असू शकते. म्हणूनच काही वेळा ते शांतपणे थांबतात, निरीक्षण करतात आणि योग्य क्षण आल्यावरच पुढचं पाऊल टाकतात. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आसपासचं वातावरणही खूप परिणाम करतं. आनंदी, सकारात्मक आणि विचारांना चालना देणारं वातावरण असेल तर त्यांची ऊर्जा आणखी वाढू शकते. पण सतत नकारात्मकता, एकसारखेपणा किंवा बंधन जाणवलं तरी त्यांचं मन त्या जागेपासून दूर जाण्याचा विचार करू शकतं. त्यांना मनाला जिवंत ठेवणाऱ्या गोष्टींची गरज असते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत निरीक्षक दडलेला असू शकतो. एखाद्या ठिकाणी ते खूप बोलत नसले तरी ते आसपास घडणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेत असतात. कोणाचा आवाज बदलला, कोणाचं वागणं वेगळं झालं, कोणाच्या चेहऱ्यावर न बोललेली चिंता आहे, अशा अनेक गोष्टी त्यांना नकळत जाणवू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचीही इच्छा असू शकते. ते काल जिथे होते तिथे कायम राहणं त्यांना फारसं आवडत नाही. त्यांना स्वतःमध्ये नवीन पैलू शोधायला आवडू शकतं. काही वेळा ते अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात ज्या सुरुवातीला त्यांनाच कठीण वाटत असतात. कारण त्यांना स्वतःच्या शक्यता तपासायच्या असतात. त्यांच्या मनात काही गोष्टींबद्दल खोल आदर असू शकतो. विश्वास, प्रामाणिकपणा आणि मनापासून दिलेली साथ त्यांना मोठमोठ्या शब्दांपेक्षा कृतींमधील सत्य जास्त महत्त्वाचं वाटू शकतं. त्यामुळे एखादी व्यक्ती सतत त्यांच्यासोबत उभी राहिली तर ते त्या नात्याला खूप मनापासून जपण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्यातील आणखी एक शांत ताकद म्हणजे ते अनेकदा तुटलेल्या गोष्टींमध्येही शक्यता पाहू शकतात. एखादी योजना अपूर्ण राहिली, एखादं स्वप्न अर्धवट थांबलं किंवा एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडली नाही तरी ते त्यातून नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभवाचा शेवट हा कायमचा शेवट नसतो. मिथुन राशीच्या व्यक्तींचं मन अनेकदा एका उघड्या आकाशासारखं असू शकतं. सतत बदलणारं, नवीन विचारांनी भरलेलं आणि अमर्याद शक्यता जपणारं. त्यांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी फक्त त्यांचा स्वभाव नाही तर त्यांच्या शांतपणे चालणाऱ्या विचारांच्या प्रवाहालाही ओळखावं लागतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या अनेकदा आयुष्याला केवळ घडणाऱ्या घटनांची मालिका म्हणून पाहत नाहीत, तर त्यातून तयार होणाऱ्या अनुभवांचा अर्थ शोधतात. एखादा साधा दिवसही त्यांच्या दृष्टीने काहीतरी शिकून जाऊ शकतो. त्यामुळे काही लोक ज्या क्षणांना दुर्लक्ष करतात त्याच क्षणांमध्ये मिथुन राशीचे लोक काहीतरी वेगळं शोधू शकतात. त्यांच्या मनात अनेकदा दोन वेगवेगळ्या दिशांचे विचार एकाच वेळी चालू असू शकतात. एका बाजूला त्यांना स्थिरता आवडू शकते तर दुसऱ्या बाजूला नवीन अनुभवांची ओढही असू शकते. म्हणूनच काही वेळा त्यांच्या निर्णयांमध्ये एक वेगळी गुंतागुंत दिसू शकते. बाहेरून ते साधा निर्णय वाटत असला तरी त्यांच्या मनात त्यामागे अनेक स्तरांवर विचार झालेला असू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांची ऊर्जा आणि वागणूक अधिक जाणू शकते.
काही वेळा एखादी व्यक्ती सर्व काही ठीक असल्याचं सांगत असते, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे याची जाणीव त्यांना होऊ शकते. त्यामुळे ते अनेकदा लोकांच्या न बोललेल्या गोष्टीही समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शोधक वृत्तीही दिसू शकते. त्यांना केवळ तयार उत्तर स्वीकारणं आवडत नाही. त्यांना स्वतःचा अनुभव घ्यायचे असतात, स्वतःचं पाहायचं असतं आणि स्वतःचं मत तयार करायचं असतं. त्यामुळे अनेक वेळा ते स्वतःच्या अनुभवांना इतरांच्या मतांपेक्षा जास्त महत्त्व देऊ शकतात. त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी शांतपणे घडत असतात, ज्या बाहेरच्या लोकांना लगेच दिसत नाहीत. ते अनेकदा स्वतःमध्ये बदल घडवत असतात, नवीन विचार स्वीकारत असतात किंवा जुन्या सवयींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. हा बदल मोठ्या आवाजात होत नाही. तो हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसू लागतो. मिथुन राशीच्या लोकांना स्वतःच्या मनात उभ्या राहणाऱ्या प्रश्नांपासून पळून जाणं आवडत नाही. काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत, हे त्यांना मान्य असू शकतं. पण तरीही ते त्यावर विचार करत राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय हे घाईत घेतलेले नसतात. ते वेळ, अनुभव आणि विचारांमधून तयार झालेले असू शकतात. त्यांच्यात एक वेगळी गोष्ट आणखी असू शकते. ते एखाद्या गोष्टीकडे फक्त तिच्या वर्तमान रूपात पाहत नाहीत. त्यांना तिचं पुढचं रूप काय असू शकतं हेही जाणून घ्यायचं असतं. एखादी कल्पना, एखादं नातं किंवा एखादी संधी पुढे कशी वाढू शकते याचाही ते विचार करू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींचं मन काही वेळा अशा पुस्तकांसारखं असू शकतं, ज्याची प्रत्येक पानं नवीन गोष्ट सांगत असतात. पहिल्या काही पानांवरून संपूर्ण कथा समजत नाही. जसजसं पुढे वाचत जावं लागतं, तसतशी त्यांची खरी खोली आणि वेगळेपण समोर येतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणखी एक वैशिष्ट्य असू शकतं. त्या अनेकदा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मनात एक जागा देतात, पण त्या प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन करत नाहीत. काही लोक त्यांच्या आनंदाबद्दल, दुःखाबद्दल किंवा संघर्षाबद्दल लगेच बोलतात, पण मिथुन राशीचे लोक काही वेळा त्या अनुभवांना आधी स्वतःच्या मनात समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्या विचारांची एक वेगळी सवय म्हणजे ते अनेकदा एका प्रश्नाचं फक्त एक उत्तर शोधत नाहीत. त्यांना वेगवेगळ्या बाजूंनी विचार करायला आवडतं. त्यामुळे एखादी परिस्थिती समोर आली तर ते फक्त हे बरोबर की चुकीचं या एवढ्यावर थांबत नाहीत. ते हे असं का घडलं असेल, याचा पुढे काय परिणाम होईल किंवा यामध्ये अजून काय दडलेलं असू शकतं याचाही विचार करू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना काही वेळा एकटेपणाची गरजही वाटू शकते, पण ते एकटेपण दुःखाचं नसतं. तो त्यांच्या मनाला पुन्हा एकदा स्वतःशी जोडण्याचा काळ असू शकतो. त्यावेळी ते अनेक विचारांना आकार देतात, काही जुन्या गोष्टी समजून घेतात आणि काही नवीन निर्णयांसाठी स्वतःला तयार करत असतात. त्यांच्या स्वभावात आणखी एक गोष्ट दिसू शकते. ते लोकांना त्यांच्या बाह्य रूपावरून किंवा पहिल्या भेटीत पूर्णपणे ठरवत नाहीत. त्यांना व्यक्तीच्या स्वभावामागची कारणं जाणून घ्यायला आवडू शकतं. म्हणूनच काही वेळा इतरांनी गैरसमज केलेल्या व्यक्तींनाही ते वेगळ्या नजरेने पाहू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना वेळोवेळी स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा असू शकते. तो बदल फक्त कामात किंवा जीवनशैलीतच नसतो, तर विचारांमध्येही असू शकतो. एखादी गोष्ट पूर्वी योग्य वाटत होती, पण अनुभवांनंतर त्याबद्दलचं मत बदलणं त्यांना चुकीचं वाटत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने वाढ म्हणजे फक्त पुढे जाणं नाही, तर नव्याने समजून घेणंही असू शकतं. त्यांच्या मनात काही शांत स्वप्नही जगत असतात, जी ते प्रत्येकाला सांगत नाहीत. काही ध्येय असतात, जी ते मनात जपून ठेवतात. ते प्रत्येक गोष्टीची घोषणा करण्यापेक्षा योग्य क्षण येण्याची वाट पाहू शकतात. त्यामुळे काही वेळा लोकांना त्यांचं यश अचानक वाटतं, पण त्या यशामागे शांतपणे केलेला दीर्घ प्रवास असू शकतो. त्यांच्या स्वभावातील एक सुंदर बाजू म्हणजे ते अनेकदा लोकांच्या आयुष्यात थोडासा प्रकाश आणू शकतात. काही वेळा त्यांच्या एखाद्या साध्या वाक्यामुळे, एखाद्या हसण्यामुळे किंवा फक्त उपस्थितीमुळे समोरच्याचा दिवस बदलू शकतो. त्यांना स्वतःला कदाचित त्याची जाणीवही नसते, पण त्यांचा प्रभाव अनेकदा शांतपणे लोकांच्या मनात राहू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींची ओळख फक्त त्यांच्या बोलण्याने किंवा वागण्याने होत नाही. त्यांचं खरं व्यक्तिमत्व त्या विचारांमध्ये, त्या शांतपणे जपलेल्या स्वप्नांमध्ये आणि सतत स्वतःला नव्याने शोधत राहण्याच्या प्रवासात दडलेलं असू शकतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात
एक आणखी विशेष बाजू दिसून येऊ शकते. त्या अनेक वेळा लोकांच्या अपेक्षेनुसार स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रत्येकाला आनंदी ठेवण्याची इच्छा असू शकते, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवणं त्यांना मान्य नसू शकतं. त्यामुळे काही वेळा ते शांतपणे स्वतःसाठी जागा तयार करताना दिसू शकतात. त्यांच्या मनात अनेक कल्पना जन्म घेत असतात. काही कल्पना क्षणिक असतात, तर काही मनात खोलवर रुजून राहतात. त्यांना एखादी गोष्ट दिसली, एखादं वाक्य ऐकलं किंवा एखादा अनुभव आला तरी त्यातून नवीन विचार तयार होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या मनाचा प्रवास नेहमी एका दिशेने चालत नाही. तो सतत नवीन वळण घेत राहू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट विशेष असू शकते. त्या अनेकदा स्वतःच्या मनातील बदल ओळखू शकतात. काही लोक वर्षानुवर्षे त्याच विचारांमध्ये अडकून राहतात, पण मिथुन राशीचे लोक स्वतःच्या वाढीकडे लक्ष देऊ शकतात. मी मी पूर्वी कसा विचार करत होतो आणि आता कसा विचार करतो, हा प्रश्न त्यांना स्वतःबद्दल नवीन गोष्टी समजून घेण्यास मदत करू शकतो. त्यांना केवळ गंतव्य महत्त्वाचं वाटत नाही, त्यांना प्रवासाचं सौंदर्यही जाणवतं. एखादं ध्येय गाठणं महत्त्वाचं असतंच, पण त्या प्रवासात भेटलेले लोक, शिकलेल्या गोष्टी आणि आलेले अनुभव यांनाही ते तितकंच महत्त्व देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आठवणी केवळ यशाशी जोडलेल्या नसतात, त्या प्रवासातील क्षणांशी जोडलेल्या असतात. त्यांच्या स्वभावात एक शांत संवेदनशीलताही असू शकते. ते प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण काही शब्द, काही वागणूक किंवा काही घटना त्यांच्या मनात खोलवर उतरू शकतात. बाहेरून ते नेहमीसारखे दिसू शकतात, पण आतमध्ये ते त्या गोष्टींचा अर्थ शोधत असू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात मोकळेपणा आवडू शकतो. त्यांना विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नात्यांमध्ये श्वास घेण्यासाठी जागा हवी असू शकते. त्यांना सतत नियंत्रणाखाली राहणं किंवा प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत राहणं थकवणारं वाटू शकतं, कारण त्यांना विश्वासावर उभे राहिलेले संबंध जास्त जवळचे वाटू शकतात. त्यांच्यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते काही वेळा अशा प्रश्नांचा विचार करतात ज्यांचा विचार इतर लोक फारसा करत नाही. आयुष्याचं स्वरूप, लोकांच्या बदलामागची कारणं, नात्यांची खोली किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ अशा विषयांबद्दल त्यांच्या मनात शांतपणे विचार सुरू असू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींचं मन अनेकदा वाहणाऱ्या नदीसारखं असू शकतं. ती नदी कधी शांत असते, कधी वेगवान होते, कधी नवीन मार्ग शोधते, तर कधी जुन्या वाटांनाही स्पर्श करते. पण ती थांबत नाही, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग नेहमी पुढे जाण्यात, नव्यानं समजून घेण्यात आणि जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यात रमलेला असू शकतो. जर तुम्हालाही मिथुन राशीच्या व्यक्तींच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये स्वतःची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची झलक दिसली असेल, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या मते मिथुन राशीची सर्वात खास गोष्ट कोणती आहे? त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची बुद्धी, त्यांचा स्वभाव की त्यांचं वेगळेपण? तुमचं मत इतरांपर्यंतही पोहोचू द्या. अशीच राशींबद्दलची रंजक आणि मनाला जोडणारी माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच कुटुंबातील मिथुन राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.